माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय. स्वानंदी वहिनींना ऐकून घ्यायला लागतंय माझ्यामुळे. अंशुमन साहेबांना पण घरातल्यांची भांडायला लागतंय. वाईट आहे मी, वाईट आहेस चिंगी तू. का जगू मी? नाही जगायचं मला. आता तुमच्या सगळ्यांचा प्रॉब्लेमच संपून जाईल अंशुमन साहेब. देव तुम्हाला माझं पण आयुष्य देव. चिंगी 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 काय करणार होतीस तू? हे वहिनी हो, काय केलं तुम्ही हे? मला मरू द्यायचं ना. चिंगी, काय वेळ लागलाय का तुला? मला मरायचंय वहिनी, मला नाही जगायचंय. मी मेले ना की सगळ्यांच्या मागची डोकेदुखी संपेल. ओके ओके, इथे बस बरं. काहीतरी वेड्यासारखं बोलायचं नाही. एकदम शांत हो बरं. मी आहे ना. मला नाही जगायचं, मला मरायचंय. बास, सारखं सारखं असं नाही बोलायचं. काय झालंय, काय कारण आहे ते तर मला सांग. त्याच्याशिवाय मला कसं समजणार आहे? नाही, मी तुम्हाला नाही सांगू शकत. बरं बरं ठीक आहे, नको सांगूस. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. मी कोणीच नाही आहे तुझ्यासाठी. तुझ्या लेखी मला काही किंमत नाही आहे. कारण मला खरंच असं वाटलं होतं की आपण दोघी एकमेकींच्या क्लोज आहोत, पण तसं काही नाही आहे ना. वहिनी हो, असं काही नाहीये. तुम्ही असं का बोलताय? तू आल्या दिवसापासून अगदी मैत्रिणीसारखी होते की नाही तुझ्या बरोबर? मग सांग ना, आता तू मला कायमची सोडून जाणार आहेस का? बरं, ह्या सगळ्यामध्ये किती विश्वासाने आजीने तुला इथे पाठवलं, तिचा विचार केलास तू? मग जर तू असं स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घ्यायचा विचार करतेस हे त्यांना कळलं तर काय वाटेल त्यांना? किती त्रास होईल? बरं, आणि नाणे सांग, हे सगळ्यानंतर तुझ्यानंतर आज तुझ्या लहान बहिणीचं काय होईल? तुला तिला कॉलेजमध्ये पाठवायचं आहे ना. मग तू नसशील तर तिची जबाबदारी कोण घेणार? तिचं शिक्षण कसं होणार? वेडी आहेस का तू? मला आल्या दिवसापासून तू खूप शहाणी वाटलीस, पण हे असं जीव द्यायला निघालीस तू. आत्ता जर तुला इथे काही झालं असतं तर मी आजीला काय सांगितलं असतं?